प्रोजेक्शन्स बघूत आज. प्रोजेक्शन्स म्हणजे काय की एखाद्या गोष्टीला आपण त्याची इमेज क्रिएट करतो. जसे सावली असते, सावली भिंतीवर पडली तर आपली इमेज क्रिएट होती, आउटलाईन त्याची, तर ते आपली सावली त्याच्यावर प्रोजेक्ट करणं झालं. ठीक आहे. किंवा फिल्ममध्ये असतात, थिएटरमध्ये जी स्क्रीनवरती दिसते ते प्रोजेक्ट केलेलं असते है ना, ती फिल्म प्रोजेक्ट केलेली असते. आता याच्यामध्ये कसं असतं, प्रोजेक्शन्सचे पण 2-3 पार्ट येतात त्याच्यामध्ये. एक असते पॅरलल, एक असते पर्स्पेक्टिव्ह, एक असते ऑर्थोग्राफिक. ऑर्थो आणि आयसोमेट्रिक. ऑर्थोग्राफिक, आयसोमेट्रिक हा एक प्रोजेक्शन झाला, पर्स्पेक्टिव्हचे एक प्रोजेक्शन झाले आणि पॅरललचे एक प्रोजेक्शन झाले. ठीक आहे. आता हे सांगतो त्याच्यामध्ये नेमकं काय असतं ते. आता थोडक्यात एकदम सिंपल करण्यासाठी एक क्यूब घेऊ फक्त. ठीक आहे. आता क्यूब काढायचे किती पद्धती आहेत, हे 3 पद्धती असे समज. ठीक आहे. आता हा क्यूब जर का ड्रॉ करायचा असेल, म्हणजे हा दाखवायचा असेल, प्रोजेक्ट करायचा असेल एखाद्यावरती, तर पॅरलल प्रोजेक्शन मध्ये कसं असतं की सगळे जे साईड्स असतात क्यूबचे ते एकमेकांना पॅरलल पाहिजे. म्हणजे याच्यामध्ये 3 साईड्स आहेत. ठीक, म्हणजे 3 अँगल आहे त्याच्यामध्ये असे वाय सारखे. ठीक आहे. मग ह्याला ही लाईन पॅरलल असेल, याला ही लाईन पॅरलल असेल, याला ह्या 2 लाईन्स पॅरलल असतील, आणि ह्याला ही लाईन पॅरलल, आणि इकडून ही लाईन पॅरलल. थोडक्यात काय की ऑपोजिट साईड्स जे काय असतात त्याचे ते पॅरलल असतात. ठीक आहे. पॅरलल प्रोजेक्शन्स मध्ये या टाईपचे क्यूब बनतो तो. हे 2 पॅरलल येतील, याला ही पॅरलल लाईन, हे 2 पॅरलल, आणि ह्या पॉईंट पासून याला पॅरलल लाईन, आणि ही याला पॅरलल. समजलं? पॅरलल पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन्स. हे पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन म्हटल्यावर कसं असेल की एका पॉईंटवरती हे सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या लाईन्स मर्ज होतील. ठीक आहे. आता हा स्क्वेअर घेतला आपण. ठीक आहे. आता याला सगळे लाईन्स पॅरलल काढत होतो आपण. ह्या पॅरलल्स काढायच्या ऐवजी काय करायचं, सगळं एका पॉईंटवरती मर्ज करायचं. सपोज हा पॉईंट घेतला मी रॅन्डम, याचे जे एजेस आहेत जे इथून निघणार होते आणि जे पॅरलल घेणार होते एकमेकांना, तिघे पॅरलल आहेत ना, म्हणजे कधीच टच होणार नाहीत. इथं काय करायचं, या पॉईंटला टच करायचे सगळे. हा इथं टच करायचा, हा इकडे आणि हा इकडे, आणि मग याला पॅरलल्स करायचे. याला पॅरलल इकडे, याला पॅरलल इकडे. आता हे पॅरलल नाही आहेत बघ ह्या लाईन्स. समजलं? हे रिअलिस्टिक कडे जातात अजून थोडेसे, याच्यापेक्षा जास्त रिअलिस्टिक हे वाटतात. ठीक आहे. आणि आता हे ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे कसं असते, फक्त त्याची एक साईड बघायची ऍट टाइम. मग ही असेल फ्रंट व्ह्यू किंवा साईड व्ह्यू किंवा टॉप व्ह्यू, मग ते काढायचं. फक्त साईड व्ह्यूनी बघितलं तर काय दिसेल, फ्रंट व्ह्यूनी बघितलं तर काय दिसेल, आणि टॉप व्ह्यूनी बघितलं तर काय दिसेल. तिन्ही याच्यामध्ये स्क्वेअरच दिसेल. तर हा झाला याचा फक्त ऑर्थोग्राफिक व्ह्यू. तर हे 3 व्ह्यूज झालेत एकाच ऑब्जेक्टचे. ठीक आहे. आता हे सगळे सारखे होते म्हणून आता याच्या फ्रंट व्ह्यू जरी बघितलं तरी हा फ्रंट व्ह्यू स्क्वेअर येईल, याचा साईड व्ह्यू पण स्क्वेअर येईल, आणि याचा टॉप व्ह्यू सुद्धा स्क्वेअर येईल. टॉप व्ह्यू. हे समजले? 3 प्रोजेक्शन, 3 प्रकारचे प्रोजेक्शन. आता याच्या अजून डीप मध्ये जाऊ थोडंसं. हे पॅरलल, ओके, याच्यामध्ये सगळे साईड्स पॅरलल असतील, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही. पर्स्पेक्टिव्ह मध्ये पण अजून 3 प्रकार असतात. 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह, 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह, 3 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह. म्हणजे हे जसं 1 पॉईंट घेतले असे 2 पॉईंट पण घेता येतात, 2 पॉईंट पण घेतात, एन नंबर ऑफ पॉईंट्स घेता येतात 3च्या नंतरचे. आणि ऑर्थोग्राफिक मध्ये मग हे 3 प्रोजेक्शन्स असतात. आता याच्यामध्ये कसं असते, ह्या 3 साईड्स वरून एक ऑब्जेक्ट तयार करता येते, आणि ऑब्जेक्ट पासून ह्या 3 साईड्स तयार करता येतात. रिव्हर्स पण असते याच्यामध्ये. ठीक आहे. याच्या अजून थोडं डिटेलमध्ये घेऊ आपण पर्स्पेक्टिव्हला. आता हा 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह, ज्याच्यामध्ये एका पॉईंटला जातात ते सगळे लाईन्स. 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह पण असते.
इथे कसं येईल, असा ब्लॉक येईल, ही स्ट्रेट लाईन. इथं मध्ये आपण स्क्वेअर घेत होतो, इथे फक्त एक स्ट्रेट लाईन घ्यायची आणि याचे एजेस कॉर्नर इथे टच करायचे. याला पॅरलल ही लाईन, याला पॅरलल ही लाईन, बट ह्या दोन लाईन्स पॅरलल नाही आहेत. ठीक आहे, यांना पॅरलल इथून मर्ज होतात. हे झाले आता 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह. इथं पण एक आहे, इथं पण एक आहे. म्हणजे ॲज इफ हा हवेत उडताना कसं दिसतो त्या टाईपचा अपलिफ्ट झाला हा ग्राउंड लेवल पासून. ग्राउंड लेवल कोणती, तर ही ग्राउंड लेवल. समजलं. आता ही ऍक्च्युली हॉरिझॉन्टल लाईन असते, याची आपण डिटेलमध्ये मी सांगतो नंतर काय आहे हे पर्स्पेक्टिव्ह. फक्त हे थोडक्यात बघ की हे 2 पॉईंटमध्ये असते, हे एका पॉईंटवर गेले. ठीक आहे, हे 2 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह झालं. आता 3 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये कसं असते, हे एक हॉरिझॉन्टल लाईन म्हणजे ग्राउंड लेवल. म्हणजे हे 2 पॉइंट दिले तर ते असेच घ्यावे लागतात कंपल्सरी. ह्या लाईनवरती कोणते पण घेऊ शकतो. म्हणजे असे उभे 2 घेतले तर नाही चालत. चालतं ना. आता ते 3rd पॉईंट मध्ये दाखवतो तुला, ते 3rd पॉईंट मध्ये. ठीक आहे, आता हे एक स्ट्रेट लाईन घेतली. आता उभा आपण याच्यातून घेऊ, ही लाईन म्हणतेस ना, याच्यातून एक पॉईंट घेतो आपण असं सध्या. याच्यामध्ये ऑब्जेक्टमध्ये एक्झाम्पल घेता जातं. ही लाईन घेतो. ओके, आता याचे 2 पॉईंट कोणते येतील, एक तर हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. ठीक आहे, आता जे लाईन पॅरलल येत होती इथे त्यांना पण ह्या पॉईंट वरती मिळायचं होतं. इथे या लाईन वरती कोणता पण पॉईंट घेऊ शकतो. ठीक आहे, आता इथून जे आपण पॅरलल घेत होतो ना स्ट्रेट, त्या स्ट्रेट न जाता ते आता या पॉईंटला जातील सगळे. ठीक आहे, थोडक्यात असं दिसतं ते. आता हे पॅरलल नाही ना, बघायला आहे, हे इकडे जात आहेत, हे इकडे चाललं. हे झालं 3 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह. हे झालं 1 पॉईंट, हे सॉरी 2 पॉईंट, 3 पॉईंट आणि हे आहे 1 पॉईंट. सगळे पर्स्पेक्टिव्ह आहेत. समजलं. आता हे म्हणजे हे रिअलिस्टिक वाटतात अजून. पर्स्पेक्टिव्हनी जर का आपण काढले तर अजून रिअलिस्टिक ऑब्जेक्ट वाटतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये ऑर्थोग्राफिकमध्ये काय सेम कन्सेप्ट. आता याच्यापासून जर काय सांगितलं आपल्याला की बा असा कोणता ऑब्जेक्ट आहे की ज्याच्यामध्ये फ्रंट व्ह्यू बघितलं तर असं दिसते, साईड व्ह्यू बघितलं तर असं दिसतं आणि टॉप व्ह्यू बघितलं तर असं दिसते. हे जर का आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचं असेल तर आपण एक हॉरिझॉन घेऊन टाकूत आणि स्लाइटली इथून एक ॲक्सेस घेऊ, इथून एक ॲक्सेस घेऊ, अप्रॉक्सिमेटली 30 डिग्रीचा अँगल घेऊ, 25 to 30च्या डिग्रीमध्ये. ठीक आहे, आता हे झाले एक एक्स ॲक्सेस, ही वाय ॲक्सेस आणि एक झेड ॲक्सेस. एखाद्या क्यूबच्या, या क्यूबचे 3 ॲक्सेस असतात ना, असे घेतले ना आपण, हे है ना, हे लाईन्स घेतल्या थोडक्यात आपण. आता याच्यातून सांगितलं फ्रंट व्ह्यू, हा फ्रंट व्ह्यू, हा साईड व्ह्यू आणि हा टॉप व्ह्यू घेतो. तर फ्रंट व्ह्यू पासून काय येते आपल्याला, स्क्वेअर. मग फ्रंट व्ह्यूने बघितलं तर स्क्वेअर यायला पाहिजे. स्क्वेअरची हाईट इक्वल आहे, ही हाईट दिस शुड बी इक्वल टू दिस, आणि इथून याला पॅरलल घ्यायचा, याला पॅरलल हा सरफेस. म्हणजे हा झाला आपला फ्रंट व्ह्यू. ठीक आहे, आता आपण साईड व्ह्यू बघतोय या साईडने. हा पण स्क्वेअरच आहे या डिस्टन्सचा, याला पॅरलल इथून, याला इक्वल हाईटचा इथे. पॅरलल पाहिजे आता.
ठीक आहे. आता टॉप व्ह्यू मध्ये पण स्क्वेअर आहे, म्हणजे हा एक साईड ही एक साईड अशीच इकडं असेल याला पॅरलल. ठीक आहे, इथे ह्याला पॅरलल, मग हा आपला बनतो स्क्वेअर. आणि हा बनेल क्यूब. समजलं? म्हणजे या डायग्राम पासून ही डायग्राम कन्स्ट्रक्ट करता येते आणि यांच्यापासून ही पण डायग्राम करता येते. त्याला म्हणतात आयसोग्राफिक ऑर्थोग्राफी. आता हा जो व्ह्यू झाला त्याच्यामध्ये तिन्ही डायमेन्शन दिसतात, त्याला म्हणायचं आयसोमेट्रिक. आणि हे झालं ऑर्थोग्राफिक. ठीक आहे, आणि हे झालं पॅरलल आणि पर्स्पेक्टिव्हचे प्रोजेक्शन. आता आपण जर रेक्टँगल घेतला, ठीक आहे, थोडंसं हे चेंज करून बघूत आपण. रेक्टँगल मध्ये काय होईल, हा पार्ट असा दिसेल फक्त. ठीक आहे, आणि हा छोटा दिसेल. पॅरलल मध्ये तसे तिन्ही पॅरलल येतील. हे झालं पॅरलल प्रोजेक्शन मध्ये. पर्स्पेक्टिव्ह मध्ये काय येईल, एका पॉईंट, हा पॉईंट पकडतो आपण फॉर एक्झाम्पल. है ना. आता हे ऑर्थोग्राफिक मध्ये कसं येईल, याच्या हा आता तीन व्ह्यूज येतील. फ्रंट व्ह्यू मधून कोणतं येईल, हा फ्रंट व्ह्यू घेऊ, हा साईड व्ह्यू घेऊ, हा टॉप व्ह्यू घेऊ. फ्रंट व्ह्यू कसा आहे, याचं एक उभा आडवा रेक्टँगल, हा झाला याचा फ्रंट व्ह्यू. ठीक आहे, साईड व्ह्यू काय झाला, स्क्वेअर या हाईटचा, है ना, या हाईटचा स्क्वेअर झाला साईड व्ह्यू. टॉप व्ह्यू काय झाला, रेक्टँगल, म्हणजे हाच टॉप व्ह्यू झाला थोडक्यात. म्हणजे रेक्टँगलचे हे काय झाले, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन झाले. आता यांच्यापासून जर काय आयसोमेट्रिक मध्ये काढायचं असेल आपल्याला, तर कसं करायचं, सेम प्रोसेस. आता फ्रंट व्ह्यू काढून घेतो आधी. फ्रंट व्ह्यू म्हणजे रेक्टँगल येईल. या हाईटचं रेक्टँगल काढून घेतलं. ठीक आहे, साईडने बघितलं तर याच हाईटचा स्क्वेअर, म्हणजे धिस इक्वल टू धिस इक्वल टू धिस, आणि याला पॅरलल पण. आता टॉप व्ह्यू पण एक रेक्टँगल आहे. रेक्टँगलचे दोन साइड्स भेटले, उरलेले दोन साइड्स करायचे, याला पॅरलल हे चेक करायचं फक्त, हा जो अँगल आहे तो याच्यासोबत मॅच होतोय का. आपल्याला इन्क्लेशन समजतात, हा अँगल याच्यासोबत मॅच होतो का. मग आता हे काय झालं आपलं रेक्टँगल. समजलं, हे कन्स्ट्रक्ट करता आले प्रत्येकाच्या पण. आता प्रत्येकाचे यूज वेगवेगळ्या फील्ड्समध्ये होतं. ठीक आहे, आता नॉर्मल ड्रॉइंग मध्ये आपण पॅरलल काढतो. इन जनरल आपण नॉर्मल क्यूब्स काढायचे असेल तर आपण पॅरलल प्रोजेक्शन वापरतो. ते जर का लँडस्केप्स वगैरे आर्किटेक्चर व्ह्यूज घ्यायचे असतील तर मग आपण पर्स्पेक्टिव्ह वापरतो. आणि हे टाईपची व्ह्यूज कुठे वापरतो आपण, प्युअरली आर्किटेक्ट किंवा इंजिनिअरिंग कन्सेप्टमध्ये त्याचे व्ह्यूज असे असतात. आता एक दुसरं एक्झाम्पल घेतो, ऑर्थोग्राफिक मध्ये जातो आपण. हे दोन तर समजलेत ना, जवळपास सारखेच इथे. हे थोडंसं नवीन आहे, इंटरेस्टिंग आहे. हे एक इंटरेस्ट थोडंसं वेगळं आहे. आता हे जर का व्ह्यूज चेंज केले मी, फ्रंट व्ह्यू वेगळा दिला, साईड व्ह्यू वेगळा दिला, टॉप व्ह्यू वेगळा दिला, तर तुला हे ऑब्जेक्ट्स काढता येतील का. जसं की फॉर एक्झाम्पल फ्रंट व्ह्यू दिलाय मी तुला ह्या टाईपचा, ठीक आहे. साईड व्ह्यू भेटला
असं. आणि टॉप व्ह्यू भेटला असं. समजले का? हा. कदाचित नसेल समजलं. ते काय बनते ते? काय बनते ते नाही समजलं, फक्त ड्रॉइंग समजली. हा. आता कसं बनवायचं ते सांगतो तुला. हा काय फ्रंट, हम्म. हा साइड आणि हा टॉप. ठीक आहे, सॉरी असा टॉप आणि हा टॉप आहे. मधली लाईन्स नाही येतात, हम्म. मधली लाईन्स इग्नोर कर. आता हे काय इग्नोर केलं ते नसेल कळालं तुला. पायऱ्या. हा पायऱ्या आहेत, बट काढायचे कसे ते सांगतो त्यांनी. इथं फ्रंट व्ह्यू असं येतं, हम्म. म्हणजे ह्या 2 लाईन पॅरलल आहेत. ह्याचे 3 तुकडे झाले थोडक्यात. हा. ठीक आहे, 1 2 3. ह्याला पॅरलल हे. ठीक आहे, थोडंसं खाली घेतलं, अजून एक पॅरलल, अजून एक पॅरलल. हे झालं फ्रंट व्ह्यू. हा. आता एक्झॅक्ट मेजरमेंट्स नाही आहेत, बट एक रफली सांगतो तुला. हम्म. साईडने बघितलं तर 3 एकावर एक असलेली. याला पॅरलल असं. ठीक आहे, हा एक पार्ट झाला. हा. हा वाला साईडने बघितलं तर वरचा पार्ट म्हणजे कोणता येईल? हा पार्ट येईल आता हम्म. पायरीचा. जसं आपण पाय ठेवत नाही थोडक्यात चालताना, हा. ते सरफेस दिसतील इथे. हा तिसरा पार्ट, ज्याच्यावर आपण पाय ठेवत नाही चालताना. हे झाले 3 पार्ट याचे. हा. आता हा टॉप सरफेस म्हणजे कोणता येईल? ज्याच्यावर पाय ठेवतोय. 1 2 3. आय थॉट की तुम्ही जे साइड व्ह्यू आहे ना, हम्म. तो पूर्ण असा वेगळाच होता असं मला वाटलं. कोणता? हा का? हा वेगळा आहे. हा असे बरेचदा होते याच्यामध्ये. हे वेगळेच वाटतं, याच्यामध्ये काही कनेक्शनच नाही कधी कधी, असं पण वाटते. मला काय वाटलं की आता जो फ्रंट व्ह्यू आहे तो आता कसं इथून इकडे घेतला ना, तर मग तो साइड व्ह्यू पूर्ण इकडे तिकडे वेगळाच असेल. नाही नाही नाही, हे फक्त त्याचे हे आहेत. हम्म. इथे आपण त्याला एक्सट्रूड केलेले आतमध्ये, तो पार्ट आहे याचा. समजले 3? हा. याच्या फक्त आता काय घ्यायचं, प्रत्येक ठिकाणी पॅरलल घ्यायचे. हा. असं डिफॉल्ट कन्सिडर कर की तुला पॅरलल मध्येच जायचं. अनलेस अनटिल तू एखादा पॉईंट घेत नाही तोपर्यंत पर्स्पेक्टिव्ह मध्ये जायचंच नाही. तोपर्यंत असं गृहीत धर की सगळे लाईन्स तुला पॅरलल मध्येच घ्यायच्या. कारण की ते कन्फ्युजन नसते, कोणत्या पॉईंटवर न्यायचं, कसं न्यायचं, हम्म. याचं कन्फ्युजन नसते याच्यामध्ये काहीच. हे एक्झॅक्ट पॅरलल्स येत नाही आहेत, बट आपण फिगर आउट करू शकतो काय मिसिंग. ही लाईन याला पॅरलल यायला पाहिजे आणि ही लाईन याला पॅरलल यायला पाहिजे. जेव्हा ते असं बघून ड्रॉ करतात तेव्हा पण ते असं टाकूनच ड्रॉ करतात का? कोण डायरेक्ट डायरेक्ट ट्राय करतात कोण नाही का? असे आर्टिस्ट असतात ते असे बघतात समोर डायरेक्ट ड्रॉ करतात. आर्टिस्ट वेगळे आहेत. तू काय ड्रॉ करायचं त्याच्यावर डिपेंड. मी तेच सांगतो तुला.
हे सगळे काम करणारे आर्टिस्टच असतात एक प्रकारे, फक्त तिथे नावं चेंज केलेली असतात. कोणी आर्किटेक्चरची टोपी घालते, कोणी प्रोडक्ट डिझाईनची टोपी घालते, कोणी इंजिनिअरिंगची टोपी घालते, पण कन्सेप्ट सगळ्यांमध्ये सारखाच असतो. हे बघ, प्रत्येक याच्यामध्ये टोन वेगवेगळा देतो ना आपण प्रत्येक फेसला. आता हे सगळे प्लेन सारखे आहेत म्हणून या तिघांना पण मी हा टोन दिलाय, डार्क टोन है ना. इथं मिडल टोन किंवा वेगळा टोन दिलाय की याच्या व्यतिरिक्त वेगळा आहे, आणि हा लाईट मध्ये सोडून दिलेला आहे. आता 3D वाटतं बघ है ना. याला स्टेशन मध्ये पण घेतात, पर्स्पेक्टिव्ह मध्ये पण घेतात. ह्याच लाईनला पर्स्पेक्टिव्ह मध्ये कसं घेशील, ही डिझाईन काढून घेतली है ना. ही सेम डिझाईन घेतली आपण याच्यामध्ये. आता एक पॉईंट घ्यायचा स्पेस मध्ये, कुठे पण, कुठे घेऊ, इथे का इकडे, इकडे नको, या साईडला घेऊ. फरशा इथे आहेत ना, इथं कशाला घ्यायचं, इथे घेऊ सपोज फॉर एक्झाम्पल. या पॉईंटला आपण या सगळ्या कॉर्नर्स नेऊ. समजलं का. त्यात न समजण्यासारखं काहीच नाही आहे, फक्त लाईन्स नेतो इथे. समजलं काय, आले. हे झालं पर्स्पेक्टिव्ह मध्ये, हे झालं पॅरलल्स मध्ये. समजलं. या टाईपचे देऊ का एक्झाम्पल्स तुला मग दुसरे. आता थोडक्यात द्यायचे तुला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स घ्यायचे. ठीक आहे. हे फ्रंट व्ह्यू घेऊ, हे साईड व्ह्यू, हा टॉप व्ह्यू. ठीक आहे. फ्रंट व्ह्यू बघितल्यावर कसं काय दिसेल तुला आधी, खाली घेतो मी फ्रंट व्ह्यू. ही पट्टी दिसेल अशी अख्खी. हे रेक्टँगल दिसताना पण दिसेल ना तुला पट्टी. याच्यात याच्यात काय फरक दिसेल तुला, ह्या पट्ट्या दिसतील जे मागे पुढे गेलेले है ना. हे दिसेल स्टार्टिंगला, त्याच्यानंतर ही पट्टी दिसेल का, हा फ्लॅट सरफेस नाही दिसणार ना जिथं लाईट पडते, हाच दिसेल डायरेक्टली. म्हणजे याच्यावरती दिसेल हा डायरेक्टली. हा झाला तुझा फ्रंट. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात हे जे डार्क टोन्स दिसतात त्याच्यामध्ये जे आपण डार्क केलेत ना ते पॅचेस दिसायला पाहिजे. हा एक पॅच दिसला, हा एक पॅच, हा वाला, आणि हा एक डार्क वाला इकडचा, आणि हा मोठा तर आहेच. हे 4 फेस दिसतील तुला याच्यामध्ये. ठीक आहे. ते झालं फ्रंट मध्ये. साईड मध्ये कसं दिसेल आता, एवढा साईडचे क्यूब दिसेल इथं पण, मॅक्सिमम हाईट आहे ना. हा एल दिसेल, क्लिअर कट. ह्या टोनचे बघायला, हा मिडल टोन दिला ना याच्यात. मिडल टोन कोणते दिसतील आता तुला, सगळेच मिडल टोन दिसतील याच्यातले. एल शेप दिसेल तुला थोडक्यात या हाईटचा.
है ना? हम्म. फक्त एवढंच दिसेल का? नाही तो वाचला पण दिसत. हा दिसेल. हा. तू जर का इथून बघितलं असेल तर नाही 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 नाही. नाही दिसणार ना. नाही. बट तो आहे. आहे. तो आहे का नाही आहे का इथून समजणार का आपल्याला? इथे जर का तू उभी असतीस, हा. इथून तू याला बघतीयस, तुला हा सरफेस दिसेल का? नाही दिसत. दिसणार तर नाही, बट तो असेल तिकडे. हा. ठीक आहे. तर त्या केसमध्ये काय करायचं, याला असं डॉट 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 दाखवायचं की तो आहे बट दिसत नाहीये, हम्म. त्या टाईपचे. हा वाला पार्ट इथे आहे ना, हा. है ना, जवळपास याच्या सेंटरला, हम्म. याच्या सेंटरला घेतला. हा काय झालं तुझं? साईड व्ह्यू. साईड व्ह्यू. आता टॉप मध्ये होत. टॉप मध्ये काय दिसेल तुला? आता हेलिकॉप्टर मी बघितलं असतं, फक्त हे व्हाईट सरफेस दिसतील. हा. म्हणजे हा अख्खा दिसेल तुला, हा इथं. ठीक आहे. ही एक पट्टी दिसेल पांढरी. ठीक आहे. त्याला लागूनच ही पट्टी दिसेल, कारण की हा सरफेस दिसणार नाही तुला हम्म. हेलिकॉप्टर मधून बघितल्यावर. याला लागूनच चिपकेल नाही, हा. म्हणजे यालाच कंटिन्युएशन ही पट्टी दिसेल, ही जी अशी तुटलेली सी शेप दिसेल. तो गॅप नाही दाखवणार. हो ना, हो ना, तेच नाही, सी शेप दिसेल असा. हा. त्याच्यातून सी शेप हा कट करायचा या साईडने. समजलं? हम्म. छोटे Exam मध्ये असं लिहिलेलं असतं. एक्झाम मध्ये नाही आहे. एक्झाम कोणती देतेस त्याच्यावर डिपेंड आहे. नाही पण कोणतं पण हे असं लिहिलेलं नाही, हे तुला अंडरस्टँडिंग साठी सांगतो असतं. की हे समज तुझी जनरेट व्हायला पाहिजे. आता हा डार्क टोन आहे, हे वाले प्लेन्स बघ. आता मी पेन्सिलनी करतो, पेननी. हा सरफेस हा आहे. ठीक आहे. हा वाला सरफेस. ठीक आहे. आणि हा ब्लॅक सरफेस. ठीक आहे. हम्म. आणि त्याच्यासोबतच हा पण सरफेस दिसतोय तुला. तर तो सरफेस म्हणजे हा आहे. समज, हे झालं तुझं फ्रंट व्ह्यू. ठीक आहे. साइड व्ह्यू आपण रेड कलर ने घेतो. हा सरफेस दिसेल. ठीक आहे. हम्म. हा सरफेस म्हणजे एल शेप दिसेल तुला. ठीक आहे. आणि हा एक पार्ट. आता हा डॉट 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 म्हणजे दिसणार नाही येतो, बट तो आहे अस्तित्वात. तर त्यासाठी आपण डॉट डॉट देतो, म्हणजे तो आहे बट दिसत नाही. आता लास्ट विथ टॉप व्ह्यू. टॉप व्ह्यू मधून हा सी शेप दिसेल. हम्म. तर हा सी शेप आला. है ना. हम्म. आपण एक पांढरा शेप जोऱ्या लागूनच आहे. हा साइड व्ह्यू.
आणि हा ब्लॅक कलरचा पार्ट. समजले? हम्म. या टाइप मध्ये करायचं तुला जे दिले